हाय हॅलो नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आज आहे फ्रायडे आणि आज तर शाळेला सुट्टी आजसुद्धा आहे, कारण की आमच्याकडे पाऊस खूप जास्त आहे. सकाळी सकाळी खूप पाऊस जास्त असल्यामुळे मी शाळेला आज तिला आजसुद्धा सुट्टी आहे. त्यांना म्हणजे ते लोक मेसेज करतात, ग्रुपवरती मेसेज येतो व्हॉट्सअपच्या की आज सुट्टी आहे वगैरे. तर आज पण सुट्टीच आहे आणि सॅटर्डे संडे पण सुट्टीच असते त्यांना. त्याच्यामुळे आज पण सुट्टी, काल पण सुट्टी, 2-3 दिवस कंटिन्यू सुट्टी आहे. सकाळी वॉकिंगला पण मी गेली नाही, कारण की सकाळी पाऊसच खूप जास्त होता आणि मग सकाळी उठायला पण झालं नाही मला आणि वॉकिंग करची आजची सगळी राहून गेली. मग आता मी उठले आणि आम्ही आमची सगळी तयारी वगैरे करतो, नाश्ता वगैरे सकाळचा आता जस्ट केलेला आहे नाश्ता आमचा. फक्त उठले नाही आहे, नाश्ता करून भरपूर वेळ झाला आहे. आम्ही ते दुपार होईल, दुपारच्या जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. बरं पप्पा, मला एक सांगा, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय बोलणं प्रेफर कराल? का? माझ्याबद्दल नाही बोलायचं, म्हणजे माझ्या ब्लॉगिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं, केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केला पाहिजे, तुम्ही पण पुढे गेला पाहिजे. तुमची जी स्पीच असेल ना ती मोटिवेशनल असली पाहिजे, म्हणजे आम्ही मोटिवेशन म्हणून घेणार तुमची स्पीच. माझं मी आहे, ऐकलं? आलं आपलं इंट्रोडक्शन द्या. तू कोण आहे आणि हे कोण आहेत? आजो आहे. बरं, आजोबांना एक प्रश्न विचारते. आजोबा, पप्पा, सॉरी आजोबा, पप्पा, तुम्हाला काय बोलायचंय माझ्या ब्लॉगिंग बद्दल ते सांगा, थोडक्यात सांगा. मी ब्लॉगिंग कशी करते आणि मी केली पाहिजे की नाही केली पाहिजे? करायला हरकत नाही, केलीच पाहिजे. अच्छा. आणि कुठल्या टाईपचा ब्लॉग केला पाहिजे मी, तुम्हाला वाटतं? म्हणजे हा डेली ब्लॉग केला पाहिजे की फक्त शॉर्ट्स ते रील बनवले पाहिजे, काय केलं पाहिजे? मी काय केलं पाहिजे, व्हिडिओ बनवले पाहिजे का असे डेली ब्लॉगिंग? हा, व्हिडिओ बनवा. डेली ब्लॉगिंग. आणि मी चांगले करते का? हा, छान करतो. व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हणून बोलताय की आपला? अरे यार, मध्ये ही येऊन बसली ना, मला ढकलते. आणि इकडे तुझं काय म्हणणं आहे? मंदे हिला मला मान्य आहे. ही इया आणि हिला हे मान्य आहे. मला पण मान्य आहे ही. पप्पा पकडा, एक मिनिट, मी आले ना ते गॅसवरती काहीतरी ठेवतो. से हाय. हाय. आजचा हा आमचा ब्लॉग आज एवढाच आहे आणि काही जास्त शूट पण नाही करू शकलो, कारण की पप्पा पण आहेत, तर त्याच्यामुळे कंटिन्यू बिझीच असते. मी पण काम वगैरे चालूच असतं, काही ना काहीतरी करत बसलेलो असतो. जेवण वगैरे तर कंटिन्यू मी पहिल्यांदा खिचडी वगैरे करत होते, आता फक्त खिचडी करून मला चालत नाही. सगळं नॉर्मली जेवण सगळं बनवायला तर चपाती भाजी वरण भात. तर आम्ही आमच्यासाठी फक्त चपाती भाजी आम्ही आमच्यासाठी फक्त वरण भात पण बनवत होतो याच्यासाठी, माझ्यासाठी. तर आता असं चपाती भाजी हे करावं लागतं, तर त्याच्यामुळे थोडासा टाईम कमी आहे आणि काही जास्त करायला नाही जमत, कारण की भरपूर कामं घरामध्ये असतात, लहान मुलं आहेत, त्यामुळे यांच्याकडे डॉग पण आहे एक छोटा. ते त्याच्यामुळे सगळं मॅनेज नाही करता येत एका वन हँडेड. तर एका व्यक्तीला सगळं करणं थोडंसं डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं स्वतःसाठी पण टाईम पाहिजे, म्हणून मी सकाळी थोडंसं योगा वगैरे घरातच करते. योगा करते म्हणून थोडासा टाईम पण त्यामध्ये टाईम कन्झ्युम होतो माझा थोडा, त्याच्यामुळे मला थोडंसं जेवण वगैरे करायला पण थोडंसं डिफिकल्ट होतं. पण ठीक आहे, मी थोडंसं बघेल कामासाठी वगैरे. तसं तर माझ्याकडे कोणी नाही कामाला, सगळं घरची कामं सगळी मी स्वतःच करते. जे लादी भांडी कपडे सगळं मी स्वतःच करते घरामध्ये. जेवण वगैरे तर आपणच करतो, जेवणात आपल्याला कोणाचं पटत नाही, तर त्याच्यामुळे आपल्या हातचंच आपल्याला जेवण चांगलं वाटतं. त्यामुळे लादी भांडी कपडे
सगळं जेवण वगैरे सगळं मला करावं लागतं, त्यामुळे असा टाईम जातो ना ते समजत पण नाही कसा टाईम गेला. आणि काय झालं मम्मा भांडी पण घासते ना बाळा, कपडे पण धुते ना मम्मा. मम्मा काय काय करते ना. मला माझी मुलगी कधी कधी बोलते भांडी घासते. कपड्यांना वास येतो, मग आपण कपडे धुतो ना वास येतो म्हणून मशीनमध्ये. ॲक्च्युली कपडे खराब असतात म्हणून कपडे धुतो असे सांगते. ॲक्च्युली काय होतं की लहान मुलं असतील ना तिथे मग घरामध्ये कपडे पण जास्त पडतात, तर कधी कधी हाताने पण धुवावे लागतात थोडे का, पण मोस्ट ऑफ मी मोठे मोठे कपडे मशीनमध्ये धुते. आणि आता असं झालं आहे की कामामध्ये टाईमच मला मिळत नाही. मला एडिटिंग वगैरे पण नवीन काम ॲड झालं आहे ना, इथं मी माझ्यासाठी करते, पण ठीक आहे थोडीशी कामं तर पडतात शेवटी. सगळ्यांकडेच असतील कामं, मी काय बोलते माझ्याकडे कामं असतात. ॲक्च्युली सगळ्यांकडेच कामं असतात. आणि मी काय वेगळी नाही आहे की माझ्याकडे खूप कामं आहे. आणि माझे पप्पा आज मला एक मस्त हॉरर स्टोरी सांगणार आहेत आम्हाला. पप्पांच्या हॉरर स्टोरी ऐकल्यात तर तुम्ही पण एकदम आहे, तुम्हाला खूप आवडेल माझ्या पप्पांच्या हॉरर स्टोरी. तर मी माझ्या पप्पांची एक हॉरर स्टोरी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एक नाही, अशा तर बऱ्याच हॉरर स्टोरी आहेत त्यांच्याकडे, पण मी एखाद दोन तुमच्याबरोबर शेअर नक्की करेल आणि तुम्हाला आवडतील नक्कीच, तुम्ही बघा. आता तर हा इथे व्लॉग आजचा हा व्लॉग मी इथे एंड करते. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे. मी व्लॉगची थोडी लेंथ पण वाढवेल, म्हणजे व्लॉग थोडासा मोठा पण करेल मी, कारण की हा मी व्लॉग लहान करते, कारण की कसं कोणाला बोर होऊ नये वगैरे असं वाटतं मला, म्हणून मी थोडासा व्लॉग कमी पण करते. तर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. बोलो बाय बाय कर. बाय. सी यू. माझा गुण हुशार आहे.